नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशातला माहोल बदललाय. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे, लाचखोरीचे, दलालीचे आरोप केलेले आहेत. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी मौन बाळगलं, पण त्याच वेळी राहुल गांधींच्या आरोपांची खिल्ली उडवली. यात पंतप्रधान राहुल गांधींच्या गर्तेत अडकलेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. काही काँग्रेस नेत्यांना असं वाटतंय की राहुल गांधींच्या आरोपांची खिल्ली पंतप्रधानांनी उडवल्यामुळं राहुल गांधींनी अर्धी लढाई जिंकली आहे. आता पंतप्रधान राहुल गांधींची दखल घेत आहेत असं काँग्रेसला वाटतंय. आणि इथून पुढं 5 राज्यांच्या ज्या निवडणुका होत आहेत त्याच्या प्रचार सभांमधून राहुल गांधी हेच आरोप पुन्हा पुन्हा पंतप्रधानांवर करतील. प्रत्येक वेळेस पंतप्रधानांना बोलायला, उत्तर द्यायला भाग पाडतील. आज तर त्यांनी पंतप्रधानांना खुलं आव्हान दिलं की मी केलेल्या आरोपांचं तुम्ही उत्तर द्या. आणि त्यामुळेच आपण हा आजचा सवाल करतोय. आपला प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या आरोपांचं आव्हान स्वीकारतील का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, पंतप्रधानांवर आरोप करून राहुल गांधी लक्ष वेधून घेत आहेत का? मुद्दा क्रमांक 2, आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधानांवरील आरोपांचा मुद्दा गाजणार का? मुद्दा क्रमांक 3, नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपांचे पुरावे राहुल गांधींनी उघड करायला हवेत का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, देशातल्या गरिबीला काँग्रेसच जबाबदार असल्याचा मोदींचा आरोप पटतोय का? हे होते मुद्दे. आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. या आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत थेट त्यांच्या मतदारसंघातून म्हणजे कळमनुरीतून काँग्रेसचे खासदार राजीव सातव, तसंच भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये मुंबईहून आहेत. आपच्या सदस्या प्रीती शर्मा मेनन सुद्धा मुंबईवरून आहेत. आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये देशातले एक धडाडीचे पत्रकार, द वीक या साप्ताहिकाचे स्पेशल करस्पॉन्डंट निरंजन टकले सुद्धा. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो. मी थेट जातोय राजीव सातव यांच्याकडं. राजीव सातव, संसदेत मला बोलू दिलं जात नाही असं म्हणत, जर का बोलू दिलं तर मी राजकीय भूकंप करेल असा इशारा राहुल गांधींनी दिला होता. आणि त्यानंतर राहुल गांधी पंतप्रधानांवर आरोप करत सुटले आहेत. अनेकांना असं वाटतंय की हे जुने आरोप आहेत, त्यामुळं जुनी दारू नव्या बाटलीतनं ते सादर करतायत, त्यामुळं पंतप्रधानांनी खिल्ली उडवली आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान होण्यापूर्वी सांगितलं होतं की मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा. आणि त्यांची भूमिका अशी होती की मी चौकीदार आहे, मी या देशामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, या देशामध्ये सगळं स्वच्छ राहिलं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. आणि मागच्या 2-2.5 वर्षात जर आपण पाहिलं असेल तर देशातल्या 2 मोठ्या बिझनेस हाऊसेसकडून पैसे घेतल्याचे पुरावे समोर आलेले आहेत. 2 मोठ्या बिझनेस हाऊसेस म्हणजे बिर्ला आणि सहारांकडून त्यांनी पैसे घेतले. आणि हा आमचा आरोप नाही आहे, इन्कम टॅक्सकडे जे डॉक्युमेंट्स आहेत आणि ते कुठल्या डायरी वगैरे अशा फॉर्ममध्ये सुद्धा नाही आहेत, ईमेलचं करस्पॉन्डन्स आहे. त्या डॉक्युमेंट्सकडे जर पाहिलं तर बिर्ला आणि सहारा या दोन्ही बिझनेस हाऊसेसकडनं यांनी पैसे घेतले. मग आम्ही जे आरोप केलेले आहे त्या आरोपाच्या संदर्भामध्ये त्या आरोपाला उत्तर द्यायचं सोडून बाकीच्या विषयाची तुम्ही चर्चा करताय. तुम्ही त्या आरोपाला का उत्तर देत नाही आहात? त्या आरोपाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगत नाही की गुजरातचा सीएम म्हणजे मी नाही? तुम्ही का सांगत नाही मोदीजी म्हणजे मी मोदीजी नाही? मुद्दा यातला फार महत्त्वाचा आणि सरळ आहे की पंतप्रधानांनी आणि भाजपनं या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलं पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांचा प्रश्न आहे, देशाचे पंतप्रधान यातून क्लीन बाहेर पडावेत. मला सांगा, जर अशी डायरी किंवा असा ईमेल आशिष जाधवांच्या नावाचा आला असता की आशिष जाधवांना 100 कोटी दिले किंवा 5 कोटी दिले, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आशिष जाधवांना नोटीस पाठवली नसती का हो? CBIनं आशिष जाधवांना चौकशीला बोलवलं नसतं का हो? तर याचं उत्तर आहे बोलवलं असतं. मग नरेंद्र मोदींना इन्कम टॅक्सनं बोलवलं का? याचं उत्तर आहे नाही. CBIनं चौकशीला बोलवलं का? याचं उत्तर आहे नाही.
मग देशाचा पंतप्रधानच जर आरोपांमध्ये अडकला असेल आणि पुराव्यासहित आरोप, नुसतं हवेतले आरोप नाही आहेत, पुराव्यासहित आरोप आहेत, याच्यात जर अडकला असेल तर देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे की मी चौकशी करून घ्यायला तयार आहे, इंडिपेंडंट एजन्सीकडनं आपण ही चौकशी करू. मग का पंतप्रधान त्याच्यापासून लांब पडतायत? राहुल गांधींची खिल्ली तुम्हाला उडवायची आहे, जरूर खिल्ली उडवा, पण या आरोपाची तर उत्तरं द्या. मुद्दा सोडून दुसरीकडे चर्चा करायची ही भाजपाची मागच्या अनेक वर्षापासूनची रणनीती आहे. परंतु आता देशाच्या जनतेला सुद्धा आता काही लक्षात आलेलं आहे की गोलमाल काहीतरी दिसतंय. केशव उपाध्याय, हाच प्रश्न तुम्हाला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं होतं, वकील प्रशांत भूषण यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर आपचे मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा हेच आरोप पब्लिकली पंतप्रधानांवर केले होते आणि आता राहुल गांधी करतायत. एवढं सगळं होऊनही नरेंद्र मोदी बोलत का नाही? जाधव सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मी सातव मांडणी करतोय ते मला खरंच हसू येत होतं. राहुल गांधींचं जे करतात ते निस्तरण्याची जबाबदारी अशा बिचारा प्रवक्त्यांवरती येते. मी समजू शकतो त्यांची अवस्था. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जे प्रकरण खरं म्हणजे राहुल गांधी गेले अनेक दिवस आम्ही ऐकतोय की त्यांचा काय राज्याभिषेक होणार, ठीक आहे, का होत नाही हा भाग वेगळा. मग मध्ये ते म्हणाले मला लोकसभेत बोलूच दिलं जात नाही. मला खरंच आश्चर्यजनक वाटलं की असं का होत असावं. त्यांनी नोटीसही कुठली दिली नव्हती बोलण्याची. मग नंतर मात्र काल जेव्हा त्यांनी आरोप केला त्यावेळी मला पटलं की काँग्रेसच्या खासदारांनाच ही खात्री होती की राहुल गांधी अशा प्रकारचं काहीतरी विधान करतील की ज्यातनं आणखीन गोंधळ होईल किंवा काँग्रेसलाच नुकसानकारक असेल. आणि म्हणून काँग्रेसचेच लोक पहिले लोकसभामध्ये गोंधळ घालून लोकसभा चालू न देण्याचं काम करत होते. कदाचित काँग्रेस खासदारांचीच ती चाल असावी. म्हणजे किती विश्वास आहे आपल्या नेतृत्वावर. ठीक आहे, तो पण मुद्दा माझ्या महत्त्वाचा नाही. तिसरं असं आहे की शेवटी असं एखादा ज्यावेळी नेता आरोप करतो, आशिष जाधव तुम्ही राजकारण जवळून बघितलेलं आहे, पत्रकार म्हणून या नात्याने, खरं म्हणजे आरोप करताना किमान काही वस्तुस्थितीवर आधारित इतक्या मोठ्या ज्येष्ठ काँग्रेसचं भविष्य अशा प्रकारच्या गप्पा मारल्या जातात. अशा नेत्यांनी किमान स्वतःच्या पदरचा तरी शोधलेला एखादा आरोप करावा, इतकं तरी किमान अपेक्षित आहे. त्या कोणी प्रशांत भूषणनी कोर्टात केस केली, आपने काय आरोप केला, तोच आरोप राहुल गांधींनी केला. बरं, मग तुमचा प्रश्न काय की पंतप्रधानांनी उत्तर का देत नाहीत? मला एक सांगा जाधव, ज्या प्रश्नांचं उत्तर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशाच्या खंडपीठाने ऑब्झर्वेशनमध्ये स्पष्ट म्हटलंय की काहीतरी म्हणजे मगाशी हे म्हणाले की 100 कोटीची नोटीस. 100 कोटी म्हणजे इन्कम टॅक्सचं काही वेडं नाही आहे की कुणी 100 कोटी नोटीस दिली लगेच आशिष जाधवांची चौकशी करा. शेवटी त्यातली वस्तुस्थिती किती. सुप्रीम कोर्टाने तेच नेमकं म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने की जेव्हा तुम्ही एखादा आरोप करता त्या आरोपाच्या पुष्ठ्यार्थ काहीतरी थोडं तरी प्रायमा फेसी तरी आणा. म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही की मोठ्याच्या नाव चौकशी करायला, पण ती चौघच मोठं नाव आहे म्हणून चौकशी करा. उद्या कुणी उठेल मी अमुकाला पैसे दिले आणि एक्सेल शीट सादर करेल, अशा पद्धतीचं आरोप करून चालत नाही. चौकशी करायला सांगायला सुद्धा काहीतरी त्यात तथ्य असावं लागतं. हे कुठल्याही प्रकारचं लॉजिकल नाही. अशा प्रकारचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं म्हणजे ज्यात काहीच दम नाही, ज्यात काहीच तथ्य नाही. अशा गोष्टी जर राहुल गांधी आरोप म्हणून करत असतील तर त्यांच्या परिपक्वतेवर कुठे ते म्हणतात आलू की फॅक्टरी काय शब्द प्रयोग करतात. ठीक आहे, त्यांच्या परिपक्वतेवर आम्हाला प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही, पण त्यांच्या अशा प्रकारच्या विधानातनं ते स्वतःच किती परिपक्व आहेत हे जर लोकांना समोर सांगत असतील तर स्वाभाविक आहे या देशातील जनता जर त्यांची खिल्ली उडवणार नाही तर काय करणार आशिष? ठीक आहे राजू सातव, केशव उपाध्याय म्हणतायत की देशाची जनताच नाही खिल्ली उडवणार तर कोण, म्हणून मग पंतप्रधानांनी राहुल गांधींची खिल्ली उडवलेली आहे. अशी जी आता लोकसभेची चर्चा उपाध्याय साहेबांनी केली, उपाध्याय साहेब तुमच्यासारखा विद्वान माणसाची भारतीय जनता पक्षाला काही कदर नाही हो. कदर असती तर आतापर्यंत किमान राज्यसभेचे खासदार तुम्ही राहिला असता. आता ठीक आहे, हा वेगळा विषय आहे. परंतु आता त्यांनी सांगितलं की आम्हा काँग्रेसवाल्यांना चर्चा नको होती. नरेंद्र मोदी साहेब 12 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते आशिषजी. 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी एकाही प्रश्नाचं उत्तर गुजरातच्या विधानसभेत दिलं नाही. 12 वर्षामध्ये एकाही डिबेटला मुख्यमंत्री गुजरात यांनी उत्तर दिलं नाही. मागच्या 2.5 वर्ष
माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आहेत. लोकसभेच्या पायऱ्या चढत असताना ज्यावेळेस त्यांनी लोकसभेच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना डोकं ठेवलं, सगळ्या देशाला वाटलं की इतका जबरदस्त पुजारी मिळाला की जो दररोज लोकसभेत येईल, दररोज लोकसभेत बसेल, राज्यसभेत बसेल आणि काहीतरी चर्चा करेल. मागच्या 2.5 वर्षात हे मनमोहन सिंगांची खिल्ली उडवायचे. मनमोहन सिंगांनी 10 वर्षामध्ये 99 वेळा लोकसभेत आणि राज्यसभेत बोलले. मोदी साहेब मागच्या 2.5 वर्षात राज्यसभा आणि लोकसभा मिळून फक्त 8 वेळा बोललेले आहेत. म्हणजे मनमोहन सिंगांचा पूर्ण 10 वर्षाचा जो ॲव्हरेज आहे तो वर्षाला 9चा होता. माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा वर्षाचा 2.5 वर्षाचा ॲव्हरेज 8चा आहे. म्हणजे अजून 8 वेळा धरलं तर 5 वर्षात ते 16 वेळा बोलणार आहेत. आणि 5 वर्षाचा जर मनमोहन सिंगांचा ॲव्हरेज घेतला तर तो 50चा ॲव्हरेज आहे. मी यासाठी सांगू इच्छितो की आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही असं पंतप्रधान म्हणाले. आशिषजी, दररोज 1 तास, 1.5 तास, 2 तास कामकाज झालं, 4-4, 5-5 मंत्र्यांनी उत्तरं दिली. मग असं आहे का की आम्ही जावडेकरांना बोलू देतो, आम्ही गडकरी साहेबांना बोलू देतो, आम्ही व्यंकय्या नायडूंना बोलू देतो, पण नरेंद्र मोदींना बोलू दिलं जात नाही? खोटं बोलायला तरी काहीतरी लिमिट असलं पाहिजे ना. वारंवार दररोज खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, किती दिवस चालणार आहे हे? राहुल गांधींबद्दल बोला ना. आशिषजी, बोला 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 बोला. चिंता करू नका. हा, सातव बोला, सातव बोला. चिंता करू नका. राजू सातव बोला. आशिषजी, या ठिकाणी 27 फेब्रुवारी 2014चं इन्कम टॅक्सच्या ऑर्डर झाली होती त्या ऑर्डरचा पॅरेग्राफ वाचू इच्छितो मी. ऑर्डरचा पॅरेग्राफ 5 लाईन आहेत. त्या अशा सांगतात की पेरुसियल ऑफ द above referred statement and corresponding pages of Annexure 2 would reveal that Shri Amitabh has not come out with complete truth. कोण अमिताभ? ज्यांनी नरेंद्र मोदींना 25 कोटीपैकी 13.5 कोटी दिले असं इन्कम टॅक्सकडं प्रूफ आहे. इन्कम टॅक्सचा अधिकारी काय सांगतोय की श्री अमिताभ हॅज नॉट कम आउट विथ कम्प्लीट truth and has been evasive with regard to some of the irrelevant transactions. Considering the highly incriminating nature of transactions in the data retrieved from the laptop and the hard disk and the evasive replies and unsubstantiated claims made by him, it would be imperative for the assessing officer to scrutinize the data available in सीज डॉक्युमेंट इन्क्लुडिंग द लॅपटॉप्स अँड हार्ड डिस्क. हे कधीचं आहे? 27 फेब्रुवारी 2014चं. म्हणजे ज्यावेळेस आचारसंहितेची सुरुवात झाली होती त्यावेळेसचा हा विषय आहे. हा इन्कम टॅक्स ऑफिसरचं ऑफिशियल ऑर्डर आहे. हे राजीव सातव किंवा राहुल गांधी सांगतात म्हणून नाही. ज्यावेळेस इन्कम टॅक्स ऑफिसर सांगतोय की अमिताभ नावाचा ज्या माणसानं 13 कोटी नरेंद्र मोदींना दिले ते त्याच्या ईमेलमध्ये सापडले, हा माणूस खोटं बोलतोय याची चौकशी झाली पाहिजे असं इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रश्न हा आहे का अमिताभची चौकशी झाली का? इन्कम टॅक्सनं अमिताभला बोलवलं का? त्या दरम्यान 40 लाख आणि 40 कोटी आणि 25 कोटीचे ट्रान्झॅक्शन झाले. कोणाकोणाला किती लाभ झाला या संदर्भात चौकशी झाली का? या सगळ्याची उत्तर नाही अशी आहेत. आणि इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याचं ऑर्डरमधलं ऑब्झर्वेशन सुद्धा हे सरकार गृहीत धरायला तयार नाही. आणि अशा पद्धतीनं खोटं बोलायचं, दाबून बोलायचं आणि फॅक्ट्स दाबायच्या हा या सरकारचा अजेंडा आहे. राजीव सातव, मी याच आरोपांना घेऊन आपच्या सदस्या प्रीती शर्मा मेनन यांच्याकडे जातोय. प्रीती शर्मा मेनन, तुम्हाला माहिती आहे की प्रशांत भूषण असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील यांनी हेच आरोप केले होते. तेव्हाही ते हेच सांगत होते की इन्कम टॅक्सचे जे पेपर्स आहेत त्यामध्ये हे सिद्ध होऊ शकतं की नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पैसे घेतले किंवा त्यांच्याकडे ते गेले, तसं ट्रान्झॅक्शनमध्ये तसं कागदपत्रांमध्ये दिसतंय. या आरोपांना घेऊन आता आपची मागणी काय आहे? राहुल गांधींनी तर हे आरोप पुन्हा केले, पण आपची काही मागणी आहे का? आणि या प्रकरणामध्ये तुम्हाला आणखीन काही माहिती जोडायची आहे का? हो, इथे ना 3 विषय आहे आणि मी सगळ्या विषयावर बोलू इच्छुक हूँ. पहला तो ये मुद्दा है कि ये आरोप बहुत संगीन है. आरोप लगा है कि हमारे पंतप्रधान ने लाज ली है. ये लिखित में मिला है इनकम टैक्स और सीबीआई की जॉइंट रेड में. अभी बीजेपी के प्रवक्ता ने बोला कि ऐसे कोई भी लिख देगा किसी एक्सेल शीट में या किसी ईमेल में तो उससे इंक्वायरी नहीं होगी.
लेकिन अभी जो एयर चीफ एसपी त्यागी जेल में हैं, वो इसीलिए जेल में हैं क्योंकि एक मिडिल मैन की डायरी में लिखा हुआ था कि उनको ब्राइब दी। तो अगर एक शख्स इस देश का, एक सिटीजन जेल जाता है क्योंकि उसके नाम पे जिक्र किया गया है किसी डायरी में, तो पंत प्रधान पे इंक्वायरी भी नहीं होनी चाहिए, ये बोलना तो बहुत ही हास्यास्पद है। मतलब ये हमें आश्चर्य हो रहा है कि ये लोग बिल्कुल भी लॉ एंड ऑर्डर को समझते हैं या समझते ही नहीं हैं। इस मुद्दे में उन्होंने ये भी कहा था कि सुप्रीम कोर्ट ने इनको एडमिसिबल बताया, ये गलत है। सुप्रीम कोर्ट ने अपनी चर्चा में थोड़ी डिस्कशंस की, लेकिन प्रशांत भूषण के सारे डॉक्यूमेंट्स एडमिट हुए हैं और प्रशांत भूषण की इंक्वायरी की डिमांड है, आम आदमी पार्टी की इंक्वायरी की डिमांड है। लेकिन बस इंक्वायरी की डिमांड नहीं है, अडवाणी जी के ऊपर जब आरोप लगे थे उन्होंने इस्तीफा दिया था सब पदों से, और जब तक वो क्लियर नहीं हुए उन्होंने कोई पद नहीं लिया। ये बीजेपी की ही पहले उसूल हुआ करते थे। आज बीजेपी को क्या हो गया है, वही असूल हमें चाहिए। पंत प्रधान को इस्तीफा देना चाहिए, एक निष्पक्ष जांच होनी चाहिए और सच सामने आना चाहिए, क्योंकि ये बहुत संगीन है। भारत के कभी भी इंडिपेंडेंस के बाद ऐसा कोई प्रधानमंत्री नहीं है जिसके ऊपर लांच लेने की, ब्राइब्स की डायरेक्ट ऐसे इल्जाम आए हुए हैं। दूसरी बात है, जिस तरीके से आज मोदी जी ने बयान दिया, इसके बारे में मैं बोलना चाहूंगी कि मोदी जी ने जिस भाषा में आज बयान दिया वो उनको जनता उसका जवाब देगी। उन्होंने दिल्ली में आम आदमी पार्टी को नक्सलाइट बोला था, उन्होंने बिहार में नीतीश कुमार के डीएनए का मांग किया था। वो हर समय ऑपोजिशन के लीडर से बदतमीजी से पेश आते हैं। ये हमारी डेमोक्रेसी के लिए हमारे प्राइम मिनिस्टर ऑफिस का इंसल्ट है। हम हमारे प्राइम मिनिस्टर को रिस्पेक्ट करते हैं और हम चाहते हैं कि वो भी लोगों को रिस्पेक्ट किए। जिस नीचे स्तर की भाषा में आज प्राइम मिनिस्टर ने बात किया और वही भाषा उनके प्रवक्ता इस्तेमाल करते हैं, वो देश की डेमोक्रेसी के लिए बहुत हानिकारक है। ठीक आहे केशव उपाध्याय, प्रश्न हाच आहे, विरोधकांची खिल्ली उडवून तुम्ही वेळ मारून न्याल, पण त्यांचे जे आरोप आहेत त्याला एक ना एक दिवस तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, आणि आता इथून पुढे जनता ते उत्तर मागणार आहे पंतप्रधानांकडून, असं नाही का वाटत? 100% या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, कुठलाही प्रश्न येऊ दे आज जाधव, त्या प्रश्नांची उत्तरं गांभीर्याने दिली पाहिजेत, या मताचं आम्ही सगळेच आहोत आणि जनतेला आम्ही बांधील आहोत, त्यात काही शंका असण्याचं कारणच नाही। पण विरोधकांचं सुद्धा काम आहे की काहीतरी थोडं गंभीरतेने, थोडं परिपक्वतेने, थोडासा विचार, सारासार विचार करून, का उचललं आहे तोंड म्हणून उचलली जी लावली टाळ्याला। मला सांगा, राहुल गांधींनी लोकसभेत जर नोटीस दिली असती, आपण रोज पाहत होतो काँग्रेसचे खासदार कशा पद्धतीने गोंधळ घालून लोकसभेचं कामकाज बंद पाडत होते, कशा पद्धतीने ते वेलमध्ये येत होते, हे आपण सगळ्यांनी बघितलंय। जर समजा राहुल गांधींकडे खरोखर काही माहिती होती, काय भूकंप घडवणार, साधी एक काही म्हणजे काय जाऊ दे, ते भूकंप शब्दाचं पण आपण चेष्टा करायला नको, जर तसं जर काही असतं तर त्यांना नोटीस देता आली असती लोकसभेमध्ये। जर ते उठून उभा राहिले असते, मला बोलायचं आहे, तर काँग्रेसचे खासदार शांत बसले नसते का? का काँग्रेसच्या खासदारांवरतीच राहुल गांधींचा विश्वास नाही आहे आणि म्हणून त्यांनी अशी काही नोटीस दिली नाही? हे साधे साधे प्रश्न आहेत। मुळात असं आहे की बरं त्याच्या पलीकडे जाऊन मी, म्हणजे प्रश्न असा आहे की मी उत्तर द्यावं, अमुक एकाने उत्तर द्यावं, थेट सर्वोच्च न्यायालय यामध्ये काही म्हणतं आणि स्पेसिफिक या खटल्याबाबत म्हणतं, म्हणजे मी कुठला तरी जुना रेफरन्स पण नाही सांगत आहे, अगदी महिनाभरापूर्वी ज्यावेळी या खटल्याबद्दलचं ऑब्झर्वेशन सर्वोच्च न्यायालय ज्यावेळी सांगतं, त्याच्यापेक्षा जर अन्य कोणी स्वतःला मोठं समजत असेल तर तरी तुम्ही उत्तराची अपेक्षा काय करता? ज्या जैन डायरीचा उल्लेख आशिष जाधव आत्ता निघाला या ठिकाणी, त्या जैन डायरीमध्ये स्पेसिफिकली असं म्हटलं, ज्या सगळं इन्व्हेस्टिगेशन सगळं झालं, तर शेवटी काय निघालं की ही डायरी फॅब्रिकेटेड आहे, अशा प्रकारचं निष्पन्न झालं की नाही झालं निष्पन्न? कोणाला काय तर अडकलं का त्याच्यामध्ये? त्यामुळे अशा पद्धतीचा खोटा प्रचार, खोटं, जे स्वतः जामिनावर राहुल गांधी आहेत, राहुल गांधी जामिनावर भ्रष्टाचार मुद्द्यावर जामिनावर नाही आहेत का? म्हणजे कुठल्या मुद्द्यावरती राहुल गांधी म्हणजे नैतिकतेच्या आधारावरती बोलतायत? आपण आवाज, हॅलो, हा बोला 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 केशव बोला, आवाज सलग बोला। हा माझा नाही, मुळात काय असं आहे की ज्या काँग्रेसचा गेल्या 10 वर्षातला आपण भ्रष्टाचार बघितला, हवा
पाणी, जलज असं म्हणतात की जमीन, या सगळीकडे त्यांनी भ्रष्टाचार केला. त्या काँग्रेस पक्षाने जे राहुल गांधी स्वतः भ्रष्टाचार मुद्द्यावरती आहेत, सातत्याने सगळ्या निवडणुका हरतायत, अशा निराश भावनेतनं जर असे वाटेल ते आरोप जर कोणी करायला लागलं तर त्याला किती गंभीरतेने घ्यायचं? का सर्वोच्च न्यायालयाचं काही महत्त्व नाही, महत्त्व फक्त राहुल गांधीला आहे आणि अन्य कुणाला आहे, असं सातवांचं म्हणणं आहे का? ठीक आहे केशव, तुमचं म्हणणंही पटतंय, कारण हे काही पहिलेच आरोप होणार आहेत असं नाही आहे. काँग्रेसचे नेते काही खासगीत असंही सांगतायत की आता फक्त सुरुवात झालेली आहे, अजून मोठी लिस्ट आरोपांची बाकी आहे आणि आता इथून पुढं पंतप्रधानांना सर्व आरोपांची उत्तरं द्यावी लागतील. मी येतोय निरंजन टकले यांच्याकडं स्टुडिओमध्ये. निरंजन, ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी आधी सांगितलं की मला संसदेत बोलू दिलं तर मी राजकीय भूकंप करेन, त्यांना बोलू दिलं गेलं नाही असं ते म्हणतात आणि आता बाहेरून ते आरोप करतायत. त्यांनी केलेले आरोप हे प्रशांत भूषण यांचेच आरोप आहेत, पण जो इन्कम टॅक्सच्या पेपर्सचा मुद्दा पुढं आलेला आहे त्यातून तुम्हाला असं वाटतं का की हे आरोप गंभीर आहेत आणि इथून पुढं हे पुन्हा गंभीर वळण घेईल एकूणच महाराष्ट्र देशाचं राजकारण? एक गोष्ट तर ही नक्की आहे की हे आरोप अतिशय अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याचं गांभीर्य फक्त यामुळे नाही आहे की ते पंतप्रधानांवरती आहेत. मुळात अशा पद्धतीने कुठलं तरी कॉर्पोरेट हाऊस किंवा अशी 2 कॉर्पोरेट हाऊस अशा पद्धतीनं एका टप्प्याटप्प्यानं 9 वेळेला एका नेत्याला इतके कोटी रुपये देतात आणि त्या अशा नेत्याला देतात जो त्याही वेळेला एका घटनात्मक मोठ्या पदावरती असतो. म्हणजे त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना हे जे काही पैसे 9 टप्प्यांमध्ये दिले होते ते दिल्याचा तो नोंद आहे. आता डायरीतल्या नोंदी या ग्राह्य पुरावा नाही असं जे म्हटलं जातं, तर हा लॅपटॉपमधून रिकवर केलेला डेटा आहे आणि लॅपटॉपमधून रिकवर केलेला डेटा हा ॲडमिसिबल एव्हिडन्स आहे. म्हणजे आता ते पूर्वीसारखं राहिलेलं नाही. बरोबर. जैन डायरीच्याही वेळेला आरोप ज्या वेळेला झाले होते त्यावेळेला माधवराव सिंधियांवरती झाला होता, त्यांचं नाव होतं, अडवाणींचं नाव होतं, दोघांनी राजीनामे दिले होते, त्याची जी काही चौकशी व्हायची ती झाली होती आणि त्यावेळेला मुळात लालकृष्ण अडवाणी आणि त्याच्यापुढे 3 किंवा माधवराव सिंधिया आणि त्यांच्यापुढे 2 असे नुसते आकडे होते. इथं स्पेसिफिक अमाऊंट्स किती तारखेला कोणाच्या मार्फत कुठे दिल्या गेल्या हा सगळा डेटा याच्यामध्ये आहे. माझ्या मते म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा रिॲक्शन देताना खूप घाई होती आहे, कारण की माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये अजूनही खूप काही समोर येणार आहे. राहुल गांधींनी जरी प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल यांनीच केलेले आरोप केले असले, म्हणजे आरोपाचा कंटेंट तोच आहे, पण प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांच्या वेळेला त्यांच्याजवळ इन्कम टॅक्सचे डॉक्युमेंट्स नव्हते. आता इन्कम टॅक्सची कागदपत्र दाखवून हे आरोप केले जात आहेत, इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांच्या सह्या असलेली कागदपत्र दाखवून हे आरोप केले जात आहेत. त्यामुळे हे अत्यंत गंभीर आहे. आणि दुसरी गोष्ट, याची नोटीस त्यांनी संसदेत दिली होती का? तर पक्षाला जो अवधी दिला जातो त्या अवधीमध्ये पक्ष ठरवतो की पक्षातर्फे कोण बोलेल. तर त्यामुळे ते जे राहुल गांधींना त्यावेळेला त्या चर्चेच्या वेळेला बोलायचं होतं ते का बोलू दिलं नाही? आज जी वाराणसीत टिंगल केली ती कदाचित लोकसभेत करता आली असती, ती लोकसभेत टिंगल करण्याची संधी पण का सोडली? जर का मग पर्सनल चार्जेस आपण एखाद्यावरती करतो सदनामध्ये, संसदेमध्ये, तेव्हा त्या पर्टिक्युलर माणसाला नोटीस द्यावी लागते की आमच्याकडं तुमच्या विरोधात काही आरोप आहेत ते आम्हाला करायचे आहेत. मुख्य मुद्दा असा आहे की म्हणजे नोटीस दिली होती की नाही हे मला माहीत नाही, ते राजीव सातव जास्त सांगू शकतील. प्रश्न हा आहे की ती कागदपत्र संसदेच्या पटलावरती सादर केली गेली असती आणि मग या आरोपांना एक अधिकृत स्वरूप आलं असतं. अगदी बरोबर. आणि ती संसदेच्या पटलांवरती येऊ दिली गेली नाहीत, कारण शेवटचे 4 दिवस तर आपण असं पाहिलं, विशेषतः राहुल गांधी हे बोलल्यानंतर, की सत्ताधारी पक्षांनीच गोंधळ घालून संसदेचं कामकाज बंद पाडलं या आरोपानंतर. ज्यावेळेला ते म्हटले की माझ्या आरोपांनंतर भूकंप होईल, आणि माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये अजूनही आणखीन काही आरोप आहेत, आणखीन काही पुरावे आहेत जे कदाचित येणाऱ्या काळामध्ये समोर येतील. म्हणूनच कदाचित पंतप्रधान सुद्धा उत्तर द्यायची घाई करत नसतील. आधी सर्व कागदपत्र येऊ द्या, आरोपांच्या फैरी आणखीन होऊ द्या आणि मग एकाएकीच आपण उत्तर देऊ, असंही पंतप्रधानांना वाटत असेल. यावर आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या आरोपांचं आव्हान स्वीकारतील का? 78% लोक म्हणतात नाही, नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या आरोपाचं आव्हान स्वीकारणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर.
ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय राजीव सातव यांच्याकडं. राजीव सातव, जसं भाजपचे नेते किंवा आता केशव उपाध्ये म्हणतायत की लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी जर का राहुल गांधींना बोलू दिलं असतं तर आज जी राहुल गांधींकडं इन्कम टॅक्सचे पेपर्स आहेत किंवा या प्रकरणाचं बाळ आहे ते त्यांना फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणजे लोकसभेत ठेवता आलं असतं, जेणेकरून ते डॉक्युमेंट पब्लिक झालं असतं. का तुम्ही राहुल गांधींना बोलू दिलं नाही? ती संधी त्यांना तुम्ही का दिली नाही? आशिषजी, मी नेहमी सांगतो की भाजपचे नेते खोटं बोलण्यात, वारंवार बोलण्यात पटाईत आहेत. तुम्ही बघा, या देशाच्या जनतेनं एवढं मोठं बहुमत तुम्हाला दिलं. तुमचे 282 खासदार आहेत. तुमचा लाडका जो सहकारी आहे शिवसेना, तो तुमच्यासोबत आहे नोटबंदीमध्ये. या ठिकाणी असलेले बाकीचे सहकारीसुद्धा तुमच्यासोबत आहेत. सगळं पूर्ण ताकदीनं तुमच्यासोबत आहेत. आमचं 10 वर्ष सरकार होतं. 10 वर्षामध्ये आम्ही 78 वेळा स्थगन प्रस्ताव ॲक्सेप्ट केला. 10 वर्षात 78 वेळा. मागच्या 2.5 वर्षामध्ये या लोकसभेत फक्त 1 वेळा स्थगन प्रस्ताव या सरकारने ॲक्सेप्ट करू दिला. स्थगन प्रस्ताव म्हणजे काय? स्थगन प्रस्ताव म्हणजे असा प्रस्ताव की ज्याच्यामध्ये चर्चा झाल्यावर मतदान होते. जिथं तुमच्यासोबत 450 खासदार आहेत, शिवसेना पूर्ण ताकदीनं तुमच्यासोबत आहे, चंद्राबाबू पूर्ण ताकदीनं तुमच्यासोबत आहेत, भारतीय जनता पक्षाचे 282 खासदार आहेत. मग मतदान घ्यायला घाबरता का हो? आम्ही तर 40च लोक आहोत. म्हणजे काँग्रेसनं बंद पाडलं, काँग्रेसनं गोंधळ घातला, काँग्रेसनं असं केलं. 40 लोक एकीकडं 40 आणि दुसरीकडं 450. पटतंय का आशिषजी? 450 लोक एकीकडे आहेत आणि आम्ही 40 लोक एकीकडं आहोत आणि आम्ही गोंधळ घालताय म्हणताय. दुसरीकडं मगाशी टकले सरांनी सांगितलं की देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज सत्ताधारी पक्ष बंद पाडतोय. अरे म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असताना सांगायचं, जेटलीजींनी सांगायचं की संसदेत निदर्शनं करणं, संसदेमध्ये गोंधळ घालणं हे लोकशाहीचं एक हत्यार आहे. सुषमाजींनी हेच सांगायचं. आणि आता तुम्ही लगेच सत्ताधारी पक्षात बसले की सांगायचं अरे तुम्ही अशा पद्धतीनं गोंधळ घालणं हे बरोबर नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. अरे 2 वर्षापूर्वी काय सांगत होते तुम्ही? कोणाला लेक्चर देता तुम्ही? अहो, तुमचा पक्षाध्यक्ष पैसे घेताना पकडला गेला बंगारू लक्ष्मण. जर तुमचा जर इतिहास पाहिला तर तुमचा अध्यक्ष पैसे घेताना पकडला गेला. परवा 500 कोटीचं लग्न तुमच्या त्या रेड्डी ब्रदर्सनं केलं. तुम्ही कोणाला या गोष्टी सांगता? सगळ्या नव्या नोटा या भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांकडून छोट्या छोट्या कार्यकर्त्यांकडे मिळताना दिसत आहेत. आणि 2000ची 1 नोट नाही, लाईनीत उभं राहणाऱ्या माणसाला 2 नोटा मिळतात, 1 नोट मिळते. तुमच्याकडे गड्ड्याच्या गड्ड्या मिळायला लागलेल्या आहेत. कोणाला नैतिकतेच्या भाषा तुम्ही सांगताय? या ठिकाणी विजय मल्ल्याला, या देशामध्ये मोदी सरकार असताना विजय मल्ल्या पळून गेला. या देशामध्ये मोदी सरकार असताना ललित मोदी पळून गेला. काय नातेवाईक होता का आपला? विजय मल्ल्याचं परवा 1100 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही माफ केलं का? माफ केलं ना. खाऊंगा ना खाने दूंगाची गोष्ट सांगता 1,62,000 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही राईट ऑफ केलं. शेतकऱ्याचं 1 लाख कोटी कर्ज माफ करायला तुम्हाला वेळ नाही आणि 1,62,000 कोटीचं कर्ज तुम्ही राईट ऑफ करता. कोणाला तुम्ही नैतिकतेच्या गोष्टी सांगता? तुम्हाला जोरात बोलायचं, ताकदीनं बोलायचं म्हणजे सगळं खरं आलं का? असं नाही चालू शकत केशवजी. 450 खासदार तुमच्या बाजूला असताना सुद्धा संसदेत तुम्ही चर्चा होऊ देत नाही. मतदान घ्यायला घाबरता का? 450 लोक तुमच्यासोबत आहेत, मग घाबरायची गरज काय? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि तुम्ही जसं मगाशी टकले सरांनी सांगितलं की लोकसभेत राज्यसभेत चर्चा झाली असती तर पंतप्रधान तोंडघशी पडले असते. मागच्या 2.5 वर्षात पंतप्रधान फक्त 8 वेळा लोकसभेत बोललेले आहेत. मन की बात 20 वेळा झाली. अरे पण पार्लमेंटमध्ये येऊन जरा हित की बात, देश हित की बात कब करोगे? नाही करत. तुम्हाला वेळ नाही आहे पार्लमेंटमध्ये येऊन बसायला आणि बोलायला. हे दुर्दैव आहे या देशाचं. ठीक आहे. केशव उपाध्याय, तुम्ही ऐकताय आता काँग्रेसचा आवाज किती वाढलाय. केवळ राहुल गांधींचाच नाही तर काँग्रेसच्या खासदारांचा, प्रवक्त्यांचाही आवाज वाढलेला आहे. प्रश्न हाच आहे की एवढं मोठं भक्कम बहुमत असतानाही पंतप्रधान संसदेला सामोरे का गेले नाही? पंतप्रधानांनी देशाला विश्वासात घेऊन लोकसभेमध्ये भाषण का केलं नाही? जाधव, मला तेच हसू येत होतं सातवांचं
मोठ्याने आवाजात जोरजोरात आवाजात बोललं म्हणजे आपलं खरं ठरतं, इतिहास चुकीचा नोंदला जातो का, किंवा खरा इतिहास समोर येतच नाही, किंवा खोटा इतिहास लोकांच्या समोर येतो का, असा काही सातवांचा गैरसमज आहे का, असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडला. मग अशी त्याचं म्हणले की काय सत्ताधारी पक्ष पहिल्यांदाच पाहतोय आम्ही लोकसभा बंद पडताना. फार लांब साताव जायची गरज नाही आहे. 2 वर्षापूर्वीचं आठवा, जे आंध्र 3 वर्षापूर्वीचं जे आंध्र आणि तेलंगणचं जे सगळं प्रकरण सुरू होतं, कोण लोकसभा आणि राज्यसभा बंद पडत होतं आठवत आहे का? त्यावेळेचं काय प्रकरण होतं सत्ताधाऱ्याचं? नसेल ते आठवणार आज तुम्हाला, कारण अडचणीचे आहेत प्रश्न ते. त्यामुळे हे आम्हाला सांगू नका. आता स्वतः राहुल गांधी सध्याच्या जुन्या इतिहासात काय सांगता, स्वतः राहुल गांधी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जामीन घेऊन फिरतायत. नाही फिरत आहेत का जामिनावरती भ्रष्टाचाराच्या? कोणता इतिहासात काय झालं, तुम्ही काय केलं? प्रकरण म्हणताय? अहो त्याचं जामीन आहे, जामीन आहे त्यांना. त्या न्यूजपेपर अहो सातवजी न्यूजपेपर सातवजी जरा शांतपणे. हेराल्ड प्रकरणामध्ये जामीन नाहीये का हो राहुल गांधी? मला सांगा बरं जरा. आपण हेराल्ड मध्ये हेराल्डची जमीन भ्रष्टाचार नाही. आता हेराल्ड भ्रष्टाचार नाही वाटत तुम्हाला? राहुल गांधी जामिनावर आहेत की नाही सांगा. राहुल गांधी जामिनावर आहेत की नाही सांगा. अहो सातव कशाला आरडाओरड करताय खोटा? 1 नवा रुपयाचा भ्रष्टाचार नाही. सातव कशाला खोटा आरडाओरड करताय? भाजपवाल्यांची नीती चालणार नाही. अहो जामिनावरती अनेक नेते आहेत. साधा प्रश्न आहे माझा. जामिनावर अनेक राष्ट्रीय नेते आहेत. सातव माझा साधा प्रश्न आहे. हेराल्ड एक मिनिट जाधव माझा साधा प्रश्न. हेराल्ड प्रकरणात जामिनावर आहेत की नाही? हेराल्ड प्रकरणात हेराल्ड माझा साधा प्रश्न उत्तर द्या. नरेंद्र दामोदर सातव कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने फेकून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं का उत्तर? मोदी यांनी चर्चा असेल तर मी चर्चा नाही. केशव उपाध्याय थांबा. राजू सातव ते जसं म्हणतायत नॅशनल हेराल्ड प्रकरणी. आता केशव उपाध्याय थांबा ना. केशव उपाध्याय तुमचा प्रश्न मी विचारतो. कार करायचा राहुल गांधीच्या अंगाशी खरं बोला ना. अहो उपाध्याय विचारू द्या ना, तुमचाच प्रश्न विचारतोय. राजू सातव केशव उपाध्याय म्हणतायत नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी जामिनावर आहेत की नाही? जामिनावर आहेत की नाही? जामिनावर आहेत, परंतु ते भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही. जामिनावर कशासाठी आहे? तुम्ही केस केली भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही. आता भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही. माझ्याकडे ती कागद आहेत. मी त्या भ्रष्टाचाराचं केशव बोलतात पुढे. जामीनदार चला सातवाने हे किंवा केशव उपाध्याय त्या केस मधला मी गॅरंटर आहे. मला तुमच्यापेक्षा जास्त ते प्रकरण माहिती आहे. किमान मान्य केलं. मी त्या केस मधला गॅरंटर आहे आणि ते भ्रष्टाचाराचं दूरपर्यंत प्रकरण नाही आणि नाही. माझी माहिती अशी आहे नॅशनल हेराल्ड हे तरुण भारताबरोबर सेटलमेंट झालेलं प्रकरण आहे. अगदी बरोबर आहे. तरुण भारताचं तुम्ही काढू नका, आम्ही नॅशनल हेराल्डचं काढत नाही. अशी तडजोड काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झाली अशी माझी माहिती आहे. केशव उपाध्याय काही संबंध नाही. आशिष जाधव काही संबंध नाही. आणि किमान सातवानी ते जामीनवर हे तरी मान्य केलं, मगाशी ते पण मान्य करत नव्हते ते. म्हणजे आता काय बोलायचं? म्हणून अहो जामिनावरती अमित शहा सुद्धा आहेत. केशव उपाध्याय जामिनाचा प्रश्न काढू नका. अहो नाही बंगारू लक्ष्मण नाही वाटेल तर काढू, वाटेल तर बोलावं. बरं निरंजन, पुन्हा हाच प्रश्न आहे. जामिनावरती किती नेते आहेत याची जर का आपण यादी काढली तर थक्क करायला होईल असंही नावं पुढे येतील. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की राहुल गांधींच्या आरोपामध्ये तथ्य आहे की नाही. जर का तथ्य असतं तर त्या आरोपाविषयी थोडंसं का होईना पंतप्रधानांनी आज त्याला छेडलं असतं. पण तसं न करता त्यांनी खिल्ली उडवली. त्यांच्या या खिल्ली उडवण्यामागं काय लॉजिक दिसतंय? 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर ही आहे की म्हणजे हा जामिनाचा विषय खरा नको निघाला, कारण तडीपार झालेले राष्ट्रीय अध्यक्ष झालेत आणि ते सुद्धा जामिनावर आहेत.
दुसरी गोष्ट याच्यामध्ये विषयामध्ये जी आहे की समजा ही चर्चा संसदेत झाली असती आणि संसदेच्या पटलावरती राहुल गांधींनी हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे कागद सादर केले असते तर त्याला अधिकृत स्वरूप आलं असतं आणि त्याला संसदेच्या पटलावरती उत्तर द्यावं लागलं असतं, जे सुद्धा फ्लोअर ऑफ द हाऊस असल्यामुळे त्याला अधिकृत स्वरूप राहिलं असतं. हे सर्व टाळलं गेलं आणि बाहेर चर्चा झाली. म्हणजे आमच्याकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात एक म्हण आहे, उघड्यावर शौच करणं आणि संसदेत मौन बाळगणं हे दोन्ही गुन्हे आहेत. हो, आता या विषयाला संसदेमध्ये चर्चा करून उत्तर द्यायची नाही, पण बाहेर मात्र खिल्ली उडवायची, टिंगलटवाळी करायची. मुळात जो आरोप आहे त्या आरोपाबद्दल काही बोललं आहे का, किंवा हां हे खरं आहे किंवा हे खोटं आहे, आणि मुळात यात तथ्य आहे की नाही हे कोण ठरवणार? म्हणजे तथ्य आहे की नाही हे इन्कम टॅक्स ऑथॉरिटी किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टरेट या ज्या सरकारच्या अधिकृत संस्था आहेत यांनी ते इन्व्हेस्टिगेट करून ठरवायचं आहे. आता जर इन्कम टॅक्स ऑथॉरिटीजचं असं म्हणणं असेल की इट इज इम्पेरेटिव्ह टू इन्व्हेस्टिगेट अँड प्रोब फर्दर बिकॉज द पर्सन इन्व्हॉल्ड इज हायडिंग लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, तर त्याचं इन्व्हेस्टिगेट त्याच ऑथॉरिटीजनी केलं पाहिजे ज्या ऑथॉरिटीजचं असं म्हणणं आहे की ही लोकं काहीतरी लपवत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि त्यामुळे याच्यातलं तथ्य हे त्या ऑथॉरिटीजच्या इन्व्हेस्टिगेशनमधून बाहेर येईल. जसं जैन हवालाच्या प्रकारावरला त्याचं इन्व्हेस्टिगेशन ऑथॉरिटीजनी बाहेर केलं की याच्यामध्ये काहीही तथ्य नाही, आणि मग पुन्हा अडवाणींनी लोकसभा निवडणूक लढवली, पुन्हा इतर नेत्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे याचं इन्व्हेस्टिगेशन या कॉम्पिटिटिव्ह ऑथॉरिटीजकडून व्हायला हवं आणि मग त्यात तथ्य नाही असं म्हणायचं. त्याच्या आधी नुसती टिंगलटवाळी करून, म्हणजे टिंगलटवाळी गुंगी गुडिया म्हणून इंदिरा गांधींची पण केली जात होती, पण तिलाच शेवटी दुर्गा म्हणावं लागलं. बरोबर आहे. त्यामुळे अशी टिंगलटवाळी करून काय होणार नाही, काळ सगळंच बदलत असतो, त्यामुळे हे सुद्धा बदलेल. मी पुन्हा जातोय आपच्या सदस्या प्रीती शर्मा मेनन यांच्याकडे. प्रीती शर्मा मेनन, हे जे प्रकरण आलेलं आहे ज्यावरनं आता राहुल गांधींनी पण आरोप केलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं की जर का आता इन्कम टॅक्सचे पेपर्स पुढे आले असतील आणि जसं निरंजन टकले म्हणतात की या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि पंतप्रधानांनी आरोपांना उत्तर देण्यापूर्वी जर का ते साफ असतील आणि त्यांना असं वाटत असेल की मी त्यात दोषी नाही, तर त्यांनी चौकशी लावली पाहिजे. चौकशीची मागणी तुमची कायम आहे? पंतप्रधान ते धाडस, ती करेज दाखवतील का चौकशी लावण्याची? ॲब्सोल्युटली नाही. आमचे पंतप्रधान चौकशी लागणारच नाही, कारण त्यांनी ऑलरेडी प्रोसेस सुरू केली आहे सगळं मॅटर कव्हर करण्यासाठी. इन्कम टॅक्सचे जे कमिशनर आहे जे ते डायरेक्टली अमित शहाला रिपोर्ट करतात, ते आपल्या लाईन ऑफ चेनला रिपोर्ट करत नाही. एक खूप चांगले ऑफिसर होते तिकडे मिस्टर संधू, त्यांना काढून चेन्नईत ट्रान्सफर केलं. तर ते इन्क्वायरी जे आता चालली आहे त्यात इंटरफिअरन्स आहे स्वतः अमित शहा आणि प्राईम मिनिस्टरचं. तर त्यांच्या अधिकृत इन्क्वायरी होणार आणि त्यात सत्य बाहेर येणार ते शक्यच नाही. म्हणून आमची मांग आहे की सुप्रीम कोर्टच्या मॉनिटर्ड इन्क्वायरीची गरज आहे. टाकले साहेबनी एक म्हटलं होतं की आमच्याकडे पुरावे नव्हते, ते त्यांचं चुकी आहे. आमच्याकडे पुरावे होते. अरविंद केजरीवालनी जेव्हा विधानसभात हे 15 नोव्हेंबरला हे मुद्दा मांडला तेव्हा आम्ही सगळे इन्कम टॅक्सचे पेपर्स समोर काढले आणि त्या इन्कम टॅक्स पेपर्समध्ये काँग्रेसचे लीडर्स, काँग्रेसचे चीफ मिनिस्टर त्यावेळची शीला दीक्षित, RS प्रसाद बीजेपीचे MPचे चीफ मिनिस्टर, हे सगळ्या लोकांचा सुद्धा जिकर आहे. तर हे काही छोटा मुद्दा नाही आहे, हे खूप मोठा मुद्दा आहे आणि यात चौकशी करून हे सगळ्या लोकांवर काय काय त्यात सत्य आहे. आणि जर त्यांना सहारा आणि बिर्लाहून पैसे भेटले तर प्रश्न पुढे हे येतो, तर आणखीन सुद्धा कॉर्पोरेट्स आहेत, त्यांच्या सुद्धा शोध घेऊ शकतात ते लोक. अशा लोकांना आम्ही सत्ता दिली आहे, अशा लोकांना आम्ही आमचे डेमोक्रेसीच्या मोस्ट इम्पॉर्टंट पोझिशन्सवर ठेवलं आहे. हे भारताची म्हणजे एक इट्स अ रियली ट्रेजेडी फॉर इंडिया कि ऐसे लोग आज लीड कर रहे हैं, वरना कभी भी ऐसा नहीं हुआ है कि प्राइम मिनिस्टर के ऊपर ये इल्ज़ाम आया है. रही बात राहुल गांधी की, जब सेशन के 2 दिन बाकी थे तब उन्होंने कहा वो बोल नहीं सकते. प्रधानमंत्री बोलते हैं कि वो लोकसभा में बोल नहीं सकते. अगर ये दोनों लीडर इतने हेल्पलेस हैं तो ये लोग घर बैठे और उन लोगों को आगे आने दे जो बोल सकते हैं. लोकसभा का मजाक उड़ा रखा है कांग्रेस और बीजेपी ने. ये कहीं पे भी आगे नहीं जाने देंगे दोनों को. ये सबको रोक के पीछे रखेंगे क्योंकि दोनों के नाम इंक्वायरीज में आएंगे. ठीक आहे. केशव उपाध्याय, प्रश्न हाच आहे
की ज्या इन्कम टॅक्स पेपरचा आता सध्या आपण दाखला देतो आहोत त्यामध्ये दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं सुद्धा नाव आहे अशी चर्चा आहे. एवढं सगळं राहुल गांधींना माहीत असताना सुद्धा आणि शीला दीक्षित ह्या उत्तर प्रदेशच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असताना सुद्धा, काँग्रेसच्या उमेदवार असताना सुद्धा राहुल गांधी जर का हे पेपर्स काढत असतील आणि त्यावरून जाहीर आरोप नरेंद्र मोदींवर करत असतील तर नक्कीच काहीतरी गंभीर आहे असं तुम्हाला वाटत नाही का की ते आपल्या शीला दीक्षित यांचा बळी द्यायला तयार आहेत? आता तरी पंतप्रधानांनी हे चॅलेंज स्वीकारावं. असं आहे की आपण आपल्या मांडणीमध्ये किती विरोधाभासी बोलत असतो याचं उदाहरण आत्ता या कोण आपच्या बसल्यात त्या देत होत्या. त्या आत्ता असं म्हणून गेल्या की आमच्याकडे सगळी डॉक्युमेंट होती, सगळी डॉक्युमेंट आम्ही सादर केली होती आणि कुठल्याही प्रकारचा आम्हाला पंतप्रधान विश्वास नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या मॉनिटरखाली चौकशी झाली पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे एक लक्षात घ्या, एकीकडे सगळी डॉक्युमेंट होती, सुप्रीम कोर्टाच्या मॉनिटरखाली म्हणाल्या विधानसभेमध्ये दिल्लीच्या असं त्या म्हणाल्या. आता ऐकून घ्या ना जाधव, आता ऐकून घ्या. आता त्याच सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट आत्ता जे ऑब्झर्वेशन मांडली आहेत आणि त्यात स्पष्टपणे असं म्हटलंय, म्हणजे पहिल्यांदा त्या प्रशांत भूषण यांनी मांडलं आणि मग आपनी मांडलं, क्रम तुम्हाला सांगतो मी. त्याच्यानं त्या सुप्रीम कोर्टच्या ऑब्झर्वेशनमध्ये इतकं क्लिअर कट म्हटलंय की दखल घ्यावी, इतकं सुद्धा हे नाहीये, इतकं इलॉजिकल आहे हे सगळं. असं त्या सुप्रीम कोर्टाचं म्हणणं मात्र आम्हाला मान्य नाही. दुसरं असं की काय कोण ऑफिसर काय म्हणे जाऊन अमित शहाला रिपोर्टिंग करतो. आता यांना काय कानात येऊन सगळं सांगतात काय काय मला माहिती नाही, म्हणजे ह्यांना सगळं माहिती आहे, सगळ्या डोळ्यासमोर टीव्हीवर घडतं, हा अधिकारी चालला अमित शहाच्या. म्हणजे आपण बोलताना सुद्धा काही गंभीरतेने बोललं पाहिजे, थोडं लॉजिकतेने बोललं पाहिजे. जर त्याचा पूर्णपणे अभाव असेल तर काही चर्चा होऊ शकत नाही, कुठल्या विश्वात राहावं ते राहावं. दुसरा मुद्दा की म्हणजे खरं म्हणजे शेवटच्या 4 दिवसामध्ये काय संसद बंद पडली वगैरे वगैरे म्हणाले. पहिल्या दिवसापासून खरं म्हणजे आशिष जाधव, आपण अनेक वर्ष राजकारण हे करता, ज्याला चांगलं हे करायचं आहे, जो चांगला संसदपटू असतो तो काय असं बाहेर मी आता भूकंप घडवणार आहे असं म्हणून मग हे करत असतो का हो? त्याला जर त्याच्याकडे खरोखर ठोस माहिती असती आणि जी काही टकले म्हणतात त्याप्रमाणे ती सभागृहाच्या पटलावर आली असती आणि मग कठीण गेलं असतं मोदीजींना वगैरे वगैरे टकलेजींनी मांडलं. आता ते राहुल गांधींना नाही मांडता आलं, हा राहुल गांधींचा दोष आहे, हा राहुल गांधींच्या परिपक्वतेचा अभाव आहे. त्याला भारतीय जनता पार्टी काय करणार त्याच्यामध्ये? त्यामुळे विनाकारण उठसूटपणे भारतीय जनता पार्टीला दोष देणं काहीतरी निमित्ताने मला वाटतं थांबलं पाहिजे. या देशामध्ये काय बोलण्याचा सर्वांना मुक्त परवाना आहे, तो सगळ्यांना आधीच. पण ते करताना आपण कोणत्या स्तरावर जाऊन आरोप करतो आहोत, आपण कुठल्या स्तराचे नेते आहोत, थोडं त्यातलं सिरियसनेस, थोडं गांभीर्य, बटाट्याची फॅक्टरी जसं आलू की फॅक्टरी त्याच पद्धतीने जर असे आरोप आपण करणार असू आणि मग कुणीतरी येऊन काँग्रेसचे प्रवक्ते तावातावानी आरडाओरड करणार असतील चॅनलवरती आणि तरीही लोकांनी खिल्ली उडवायची नाही, लोकांनी काही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही, असं जर असेल तर काय आशिष जाधव काय चर्चा आपण करणार? केशव उपाध्याय काय झालंय माहितीये का? केशव उपाध्याय एवढी विनंती मी करू शकतो. ही चर्चा इथवर का आली आहे माहितीये का? थोडी सहिष्णुता. नोटबंदीचा निर्णय तुम्ही घेतला आणि त्या नोटबंदीवरती सरकार अजूनही लॉजिकल एक्सप्लेनेशन जनतेला देऊ शकत नाही. सरकारनं संसदेत बोलणं टाळलेलं आहे नोटबंदीवर. राहुल गांधींच्या आरोपांमध्ये तथ्य आहे म्हणून पंतप्रधान बोलत नाही. पंतप्रधानांनी बोलावं आणि मोकळं करावं. जाधव एक मिनिट. या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची परीक्षा असते ती लोक म्हणजे कुणाच्या आरोप प्रत्यारोपावरती या देशाचं राजकारण ठरत नाही, लोकशाही ठरत नाही. या देशातली लोकशाही असते ती लोकांच्या मतावरती असते. आणि नोटबंदीनंतर प्रत्येक राज्य, महाराष्ट्रापासून ते गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, इवन चंदीगड या ठिकाणी निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी लोक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे दिसतंय. त्यामुळे नोटबंदीवरती काय गोंधळ वगैरे, जनतेच्या मनात कोणताही गोंधळ, कुणी काही म्हणो, कुणी किती या आपल्या स्वयंघोषित टीकाकारांनी, स्वयंघोषित हे सेक्युलर बसलेले, त्यांनी जरूर टीका करावी सरकारवरती. पण या क्षणाला जनता पंतप्रधानांसारखी आमची खिल्ली उडवत आहे, सो कॉल्ड सेक्युलर वगैरे काय बोलताय? हो मग सेक्युलर म्हणजे काय? सेक्युलर असणं काय पाप आहे का? आम्हाला पाकिस्तानला पाठवणार आहोत कारण या देशाचं संविधान मानतो
नाही, तुम्ही सेक्युलर म्हटलं. केशव उपाध्याय, आम्ही सगळेजण आम्ही पण मानतो, आम्ही मानतो, आम्ही सिडो सेक्युलर. येस, हो, नाही नाही, आम्ही सिडो सेक्युलर आम्ही देशाची राज्यघटना मानतोय, त्यात आम्ही चांगले काय करतोय? आम्ही मानतो, मी मानतो, या देशाची राज्यघटना मी मानतो, माझा पक्ष मानतो. तुम्ही सेक्युलर म्हणून आमची खिल्ली उडवताय. सिडो सेक्युलर जाधव, अरे असं काय संविधानात लिहिलंय की भारत सेक्युलर देश त्यांच्या नसानसात मोदी द्वेष, हिंदुत्व देश हा भरलेला आहे. ते बोलतात ही भाजपची खूप सॉफ्ट लाईन आहे. काही झालं कुठे सुडो सेक्युलरिझम काढलं की मग कोणालाही दोष देता येतो. याच मुद्द्यावरती आपण खरं तर ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत की आता ज्या आगामी 5 राज्यांच्या निवडणुका होत आहेत, त्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एक तर पंतप्रधान विरुद्ध राहुल गांधी हे वाकयुद्ध वाढणार का, किंवा पंतप्रधानांवरचे जे आरोप आहेत ते गाजतील का? ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या आरोपांचं आव्हान स्वीकारतील का? 80% लोक म्हणतायत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या आरोपाचं आव्हान स्वीकारणार नाही. भेटूया पुन्हा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा जातोय राजू सातव यांच्याकडं. खरं तर मला सर्व पाहुण्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, तो हा की पंतप्रधानांवर जे आरोप होत आहेत त्या आरोपांचा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये गाजणार आहे का? राजू सातव आधी. आशिषजी, यामध्ये मगाशी आता उपाध्याय साहेबांनी सांगितलं की हा आमच्या नोटबंदीला कौल आहे. मग आता 2 महिन्याने राज्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्यामध्ये भाजपचा जर सपाटून पराभव झाला तर तो नोटबंदीच्या विरोधातला कौल आहे का, हे मान्य करतील का? पहिला मुद्दा. दुसरा, 4 राज्यांच्या 5 राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जर भाजप सपाटून हरली तर त्यावेळेस तुम्ही मान्य करणार का की हा नोटबंदीच्या विरोधातला कौल आहे? हा एक मुद्दा झाला. दुसरा, मागच्या अनेक दिवसापासून काय चर्चा चालली आहे? नोटबंदीची चर्चा आहे. 125पेक्षा जास्त लोकांचे बळी या देशामध्ये लाईनीमध्ये उभे असताना गेले. या संदर्भामध्ये एक शब्द पंतप्रधान काढायला तयार नाही. नेपाळमध्ये भूकंप झाला तर आम्ही ट्विट करतो, परंतु लाईनीत उभे असलेल्या 125 लोकांचे बळी गेले. अनेक बँक अधिकाऱ्यांना हार्ट अटॅक आले, त्याची चर्चा आम्ही करायला तयार नाही. अनेक जणांना हॉस्पिटलमध्ये जाता आलं नाही कारण पैसे नव्हते, त्याची आम्ही चर्चा करणार नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी एकच मुद्दा जो चर्चेमध्ये आहे, तो चर्चेमधला मुद्दा हा आहे की सहारा आणि बिर्ला समूहानं तुम्हाला पैसे दिले. ते पैसे दिले का नाही दिले ते मान्य करा. तुम्ही एक तर सांगा नाही दिले, मग ज्याने खोटं लिहिलं त्याच्यावर कारवाईचा विषय केला पाहिजे. ज्या इन्कम टॅक्सच्या ऑफिसर्सनं जी ऑर्डर रेकॉर्ड केली त्याच्यावर कारवाई आपण केली पाहिजे. तुमच्यावर आरोप झाला आहे आणि तुम्ही या देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या पदावर आहात. तुम्ही सांगायचे न खाऊंगा ना खाणे दूंगा. मग आज तुमच्यावर आरोप झाले, किमान चौकशीची तरी घोषणा करा आणि तुमच्यावर झालेल्या आरोपाच्या संदर्भात या देशातल्या जनतेला उत्तरं मिळाली पाहिजेत. आरोप काही असे हवेत केलेले नाहीत. इन्कम टॅक्सची डॉक्युमेंट्स आहेत, ईमेल आहेत, डायरीसुद्धा नाही आहे, ईमेलचा पुरावा आहे. इन्कम टॅक्स आणि CBIचे ऑब्झर्वेशन्स आहेत. कोर्टाच्या ऑब्झर्वेशनचं उपाध्याय साहेब म्हटले चीफ जस्टिस दररोज ऑब्झर्वेशन देत आहेत. अहो काही करा, जजच्या जागा भरा. चीफ जस्टिस रडले तरीसुद्धा या सरकारनं जजेसच्या जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे कोर्टाच्या ऑब्झर्वेशनची चर्चा करताना आपण सवडीनं ऑब्झर्वेशनची चर्चा करतो, हे या निमित्ताने लक्षात येतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की पंतप्रधानांनी पैसे घेतले का नाही घेतले या देशातल्या जनतेला एकदा कळू द्या. ठीक है. प्रीति शर्मा मेनन, यही क्वेश्चन आपको पूछ रहा हूँ कि जो यूपी और पंजाब का इलेक्शन है, ये चुनावी मुद्दा होगा? नरेंद्र मोदी उनके जो आरोप हैं ये चुनावी मुद्दा होगा? ये बिल्कुल चुनावी मुद्दा होगा. अगर नरेंद्र मोदी जी इस्तीफा नहीं देते और अगर ये जांच निष्पक्ष नहीं होती तो यूपी के चुनाव, गोवा के चुनाव, आने वाले सब चुनाव में ये मुद्दा होगा. क्योंकि एक पंत प्रधान जिसके ऊपर इतने संगीन आरोप लगे हुए हैं ब्राइब्स लेने के, अगर वो लीड करेंगे कैंपेन तो ये मुद्दा तो ज़रूर होगा. डिमोनेटाइजेशन भी मुद्दा होगा. जैसे एक छोटे म्यूनसिपल इलेक्शन के खुश हो रहे हैं बीजेपी के प्रवक्ता, वैसे ही आगे जो उनको बीजेपी गोवा और पंजाब जैसे स्टेट्स में हार मिलने वाली है, उसको डिमोनेटाइजेशन का ही फैसला समझ के ये लोग भी स्वीकार करें. ये हम इनको पहले से ही बोल के रख देते हैं, हम सेक्युलर लोग बोल के रख देते हैं.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. केशव उपाध्ये बघा त्या काय म्हणतायत, आम्ही जे सेक्युलर लोक आहोत ते आधीच सांगतोय बोला. की या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला कळेल की नोटबंदीचा निर्णय असेल किंवा पंतप्रधानांवरचे जे आरोप आहेत त्याची जी चर्चा होते आहे त्याचा काय परिणाम होईल तो. ते एक मराठीत म्हण आहे, ती म्हण कदाचित आवडणार नाही पण तरी सांगतो. हो सांगा. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. अरे आम्हाला आता कावळे म्हणाला. त्यामुळे असे शाबास, शाबास, शाबास. तुम्हाला नाही म्हणालो मी. बिलकुल बस तेच राहिलं होतं. खूप चांगलं. आधी आम्हाला नाही, तुम्ही खूप चांगलं. सेक्युलर म्हणून हिनवलं, आता कावळे म्हणताय. खूपच चांगलं बोलतात. मी म्हण सांगितली. बरं ठीक आहे ठीक आहे, कावळे तर कावळे. पाकिस्तानी बोलणं राहिलं. बरं ठीक आहे ठीक आहे, कावळे तर भावार्थ कावळे. लक्षात घ्या. कावळ्यावर गोहत्या आणली. मी भावार्थ नाही टकले साहेब हो, तुम्ही मित्र आहात आमचे, असं काय करताय. हो नाही नाही बरं ठीक त्यामुळे आहे, कावळे तर मी कावळे. ठीक आहे, भावार्थ ठीक आहे, ठीक सांगितला, आहे. त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. आणि आपल्या ज्या आपच्या प्रवक्त्या बसल्यात, मी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्या म्हणीचा भावार्थ लक्षात घ्या. मला काय तुम्हाला कावळे म्हणायचं नाही ना, आम्ही गायेत असा कुठलाही अर्थ मला काढायचा नाही की अशा प्रकारच्या कुणाच्या इच्छेने, नाही, आम्ही तर कावळे कुणाच्या आहोत, मला तर इच्छेने कावळे काही खूप घडत चांगले नसतं, अशा दिसतात. प्रकारचा ते अर्थ आहे. आम्हाला काहीच टेन्शन नाही. तुम्हाला आम्ही स्वतःला सेक्युलर काय सुद्धा आहोत, म्हणायचं आम्ही ते कावले तुम्ही म्हणून आहोत, घ्या, आम्ही त्याला मी म्हणत पाकिस्तानी आहोत. नाही. तुम्हाला जे म्हणायचं म्हणा. अहो पाकिस्तानी म्हटलं तुम्ही पंतप्रधानांनी, म्हणता, आणखीन तुमचे काय पाहिजे. पंतप्रधान कावळे तर म्हणतात, खूप चांगलं आहे त्यामध्ये. तुम्ही स्वतःच म्हणताय, मी तर नाही म्हणत सगळं ना. म्हणा. तुम्ही स्वतः म्हणताय, आम्ही मला काय म्हणतो. करायचंय त्याच्यामध्ये. तुम्ही स्वतःला म्हणून घ्या, मला काय म्हणजे मला काहीच हां. डिफेन्स त्यामुळे राहिला नाही त्यात असं आहे तर की त्यामुळे कुणाला काय लोकांवर शिवीगाळ्या म्हणायचं. करा. हे बीजेपीची प्रथा आहे. नाही नाही प्रीती शर्मा मेनन तुम्ही ऐकून घ्या, तुम्हाला देशद्रोही सुद्धा म्हटलेलं यांना आहे. मराठी कळत नाही, देशद्रोही सुद्धा म्हटलेलं आहे, तुम्ही ऐकून यांना घ्या. मराठी कळत हो हो, नसावं मला बहुतेक. मराठी कळत नाही. हा किंवा यांना मराठी कळत नाही. हा बरोबर आहे, ठीक आहे, कारण मी ठीक आहे, मराठीचा मी पुन्हा तीनदा सांगतोय की त्यातला नाही, भावार्थ जाऊ द्या. लक्षात घ्या. तरी त्यांना तो अर्थ काढायचा आहे तर तो ठीक आहे, त्या मोकळ्यात त्या काढायला. हा तर त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये राहुल गांधींनी म्हणजे त्यांना स्वातंत्र्य आहे हवं ते बोलण्याचं, पण ते बोलताना काही स्थप बोलण्यामध्ये काही परिपक्वता, काही वैचारिकता त्यांच्या बोलण्यात आणावी एवढी आशा अपेक्षा मी ठेवू शकतो. बाकी आरोप काय उचलली जी लावली टाळ्याला, अशा पद्धतीने आरोप करण्याची जर असेल, त्यातनं त्यांची विश्वासार्हता अधिक जी काही थोडीफार शिल्लक आहे. आता खरंच प्रश्नचिन्ह आहे किती विश्वासार्हता राहुल गांधींची आहे, पण जी काय असेल त्याच्यासमोरचं प्रश्नचिन्ह उपस्थित राहील. आज एका नॅशनल चॅनलनी सर्वे याच विषयावर केला, त्यात 80-90% लोकांनी सांगितलं की राहुल गांधी चुकीचं बोलतात, मोदी बरोबर आहे. याच मुद्द्यावरती केला होता. थोडं तोही माहिती घेऊन घ्या. त्यामुळे शेवटी तुम्ही आरोप करताना नरेंद्र मोदींची प्रतिमा ही कामातनं निर्माण झालेली आहे. राहुल गांधी फक्त गांधी घराण्याचे वारसदार म्हणून पुढे आलेत, हा मोठा फरक आहे. शेवटी पुढच्या निवडणुकात काय होईल हे हायपोथेटिकल प्रश्नांचे उत्तर आज मी देणार नाही, पण एवढं नक्की सांगतो, एवढा विश्वास आहे की या देशातील जनता प्रश्नाच येत नाही. कोर्टाने उत्तर दिलंय ते आम्ही तर नाही म्हणणार. पंतप्रधानांवर तुम्ही आरोप असे कसे करू शकता राजू सातव? तेच तर प्रश्न तुम्हाला विचारतायत की पंतप्रधानांवर तुम्ही आरोप करा आणि का करू नये असं राजू सातव म्हणतायत. कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर, पंतप्रधानांनी पैसे घेतले का नाही तेवढं सांगा ना. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर माझ्या मी सांगतोच नाही आहे नाहीचा मुद्दाच नाही. ज्या सर्वोच्च न्यायालय बोलतंय त्याच्यावर तरी विश्वास ठेवणारच नाही. त्या सर्वोच्च न्याययंत्रणेवर विश्वास नाही का तुमचा? का फक्त राहुल गांधी बोलतात ते ब्रह्मवाक्य, रामवाक्य, का तर राम तुम्हाला पटणार की नाही ते माहिती नाही आम्हाला, पण आता सर्वोच्च न्यायालय सांगतात त्याच्यावर तरी विश्वास ठेवा. बाकीचं सोडून द्या मग, बरोबर ना? हे परत तुमचंच हो, तीच कॅसेट, तीच सीडी, किती वेळा ठीक आहे ही तू काही संपणार नाहीये. हे संसदेत झालं. मी निरंजन टकले यांच्याकडे जातोय. शेवटी निरंजन टकले, कधीतरी नवीन पंतप्रधानांवर तुम्ही असे कसे आरोप करू शकता असं जे भाजपचं आर्ग्युमेंट आहे, का पंतप्रधानांवर आरोप होऊ शकत नाहीत असं काही घटनेत दिलंय? नाही, पंतप्रधानांवरती मोदीच आरोप करत होते ना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना. आणि विषय भाषेचा जर का असेल तर सोनिया गांधींना जर्सी काऊ, जर्सी गाय म्हणणं, राहुल गांधींना हायब्रिड प्रॉडक्ट म्हणणं, सुनंदा पुष्करला 55 करोड की गर्लफ्रेंड असं म्हणणं, ही कुठली प्रतिष्ठित भाषा होती आणि ही मोदींनी वापरलेली भाषा होती. अशी तर भाषा कमीत कमी वापरली जात नाही आता. त्यामुळे पंतप्रधानांवर आरोप आत्ताच्या पंतप्रधानांनी 3 वर्षापूर्वी केलेले आहेत आणि ते सुद्धा अश्लाघ्य भाषेमध्ये केलेले आहेत. अजून भाषा तरी अश्लाघ्य नाही आहे. ठीक आहे. केशव तुम्हाला काय म्हणायचं आहे? बोला. एक मिनिट.
एक मिनिट मी जे मगाशी म्हणालो की एकांगी होऊन आपण बोलू नये किंवा पत्रकार म्हणून घेतो जाहीर काय आता त्यांनी उल्लेख केले 4 याच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मौत का सौदागरचं उदाहरण आलं असं बरं वाटलं असतं. चायवाला म्हणून हिणवलं मणिशंकर अय्यरनी तेही आलं आणि तिसरं एक मिनिट त्याचा उल्लेख नाही केला तुम्ही दुसरा आरोप करू शकता तुम्ही मध्ये बोलायला लागलात म्हणून थांबलो ते. अहो तुम्ही म्हणे पूर्ण वाक्य झाल्यावर बोललो मी तुमचं वाक्य झाल्यावर बोललो मी ऐकून घ्या. दुसरं असं की पंतप्रधान आरोप कसे करता असा आमचा प्रश्नच नाहीये. एक मिनिटाचा माझं पूर्ण करू द्या. पंतप्रधानावर आरोप कसे करता असा माझा प्रश्नच नाहीये. शेवटी या देशामध्ये तुम्हाला आरोप करता येतात बोलता येतं पण बोलताना किमान आपलं काहीतरी कर्तृत्व शोधून काढा. काहीतरी जे सुप्रीम कोर्टाने पण नाही म्हणून सांगितलं तेच जर तुम्ही पुन्हा पुन्हा उपस्थित करत असाल तर मग कुठल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा. माझ्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं याच्यावर एक वेगळी चर्चा करावी लागेल. राजू सातव खरं सांगा सुप्रीम कोर्टाने शेवटी काय म्हटलेलं आहे या प्रकरणामध्ये. यामध्ये मगाचपासून उपाध्याय साहेब जे सांगतायत मी वाचून दाखवतो हवं असेल तर ते अर्ध सत्य आहे. यामध्ये आता या ठिकाणी आपच्या सुद्धा प्रवक्ते आहेत. हे पिटिशन पूर्ण संपलेलं नाही पहिला मुद्दा. या संदर्भामध्ये हे पिटिशन येणाऱ्या काळामध्ये याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट राहिलेलं आहे. जर ऑब्झर्वेशनकडे जायचं असेल तर चीफ जस्टिस मागच्या 6 महिन्यात 2दा रडले. चीफ जस्टिसांनी पंतप्रधानांसमोर सांगितले की जजेसच्या जागा भरल्या का हो सरकारनं. त्याची उत्तरं नाही अशी आहेत. त्यामुळे ऑब्झर्वेशनचे दाखले देऊ नका. ऑब्झर्वेशनचे दाखले द्यायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाचं प्रत्येक ऑब्झर्वेशन आपण पाळलं का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि हे सुप्रीम कोर्टातलं पिटिशन संपलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये याच्यावर चर्चा होणार आहे. प्लीज समजून घ्या. अशा पद्धतीनं दिशाभूल करणारे विषय करू नका. उपाध्याय साहेब तुम्ही फार चांगले प्रवक्ते आहात. फक्त वाईट गोष्ट ही आहे दुर्दैव ही आहे की तुमची कदर भाजपला नाही आहे. केशव उपाध्याय बोला. माझाच मुद्दा त्यांनी काढलाय. आशिष जाधव हो माझाच मुद्दा त्यांनी काढलाय. तुमची कदर भाजपला नाहीये. चिंता नाहीये. एक मिनिट. जाधव असं आहे की ऑब्झर्वेशन आणि रडणं हे 2 वेगळे मुद्दे आहेत. या खटल्याबद्दल जे स्पेसिफिक घडलं ते आता मी वाचूनच दाखवतो ते जे म्हणणं आहे ते कारण मग त्याशिवाय विषय क्लिअर अजून होणार नाही. हू हॅज मेड दीज एंट्रीज हुज कॉम्प्युटर वॉज धिस टुमारो इफ अ मॅन मेक्स अ एंट्रीज allegation 100 people have been paid money should we be initiating inquiry against all of them? If we accept what you प्रशांत भूषण ते प्रश्न say then somebody can tomorrow make an entry that I sent PM this much of money. See how far reaching this could be. We are पुढचं वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे जाधव. We are not shying away from taking against action anybody. आम्ही कुणाबद्दलही ॲक्शन घ्यायला कमी हे करत नाहीयेत. But you must have something even prima facie to show what wrongdoing. We cannot initiate proceeding only because you name a big man. There has to be something. It is if any suspicion arouses our consciences, it is good, but your suspicion not do it. This is only institution. Show us better material because we are not satisfied at all with this. It is 0 for us. आता हे सुप्रीम कोर्टाचं 0 for us असं म्हटलेलं ऑब्झर्वेशन आहे. कदाचित राजू सातव हाच मुद्दा आहे. कदाचित बेटर मटेरियल किंवा बेटर सबस्टन्स हा राहुल गांधींकडे आहे का आशिषजी जे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सगळी कागद दाखल करण्यात आलेली नव्हती पहिला मुद्दा. आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेले नव्हते हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं सांगताय अहो देशाच्या पंतप्रधानावर हे आरोप झालेत. पंतप्रधानांनी हो तरी सांगावं नाही तर नाही तरी सांगावं. मग त्या बिर्ला आणि सहारावाल्यांची वाट तरी लावली पाहिजे ना. आमच्या देशाच्या पंतप्रधानावर असे आरोप, आमच्या देशाच्या पंतप्रधानाच्या संदर्भात असा ईमेल, आमच्या देशाच्या पंतप्रधानाच्या संदर्भात अशा पद्धतीने या लोकांनी लिहिलं. या लोकांवर कारवाई का नाही करत आहे भाजप. मग बोला उपाध्याय बोला भाजप कारवाई का करत नाहीये की पंतप्रधानांचं नाव गोवलं गेलंय. असं आहे जाधवजी. आत्ता एकीकडे एकदा काय नेमकं ठरवा सातव तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. मगाशी थोड्या वेळापूर्वी आता इथं कोणतं म्हणलं आमच्याकडे सगळी डॉक्युमेंट आहेत आमच्याकडे सगळं आहे
आता हे सगळे डॉक्युमेंट आता म्हणणं आहे, आता कोण म्हणतंय की नाही हे आमचे डॉक्युमेंट अजून कोर्टात सबमिट झाले नाहीत, तुम्ही काँग्रेसला केले नव्हते, काँग्रेसला डॉक्युमेंट सबमिट करायचे करता आले, त्याची उत्तर नाहीत, काँग्रेसला डॉक्युमेंट सबमिट करायचे. मग आता तर करा ना, माझं म्हणणं ते, मग तुमच्याकडे आहे ना ते करा, करू पाहू ना निर्णय. आजच्या घडीला काय वस्तुस्थिती आहे की हे झिरो मटेरियल आहे. आता ज्याही तुम्ही करा, पुढे बघू ना, मग आता झिरो मटेरियल असं का मानताय की प्रशांत भूषण आणि आपने केलेलेच आरोप राहुल गांधी करतात? कदाचित राहुल गांधींकडे आणखी वेगळे पेपर्स असतील. तेच आहेत ना. असं काय तुम्ही म्हणताय? मग तेच आहे तर मग पंतप्रधानांनी उत्तर द्यावं. मग पंतप्रधानांनी उत्तर द्यावं. सबमिट करा, माझं म्हणणं आहे. जे झिरो मटेरियल असे देशातली सर्वोच्च यंत्रणा सांगते, त्याच्यापेक्षा रजनी सातव काय आणि काय राहुल गांधी हे मोठेत का हो? प्रश्न तसा नाहीये केशव उपाध्ये. त्यांनी आरोप केलेले आहेत, त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत, सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे, 3 हिअरिंग झालेले आहेत. त्यांना असं वाटत असेल की आमच्याकडे सुप्रीम कोर्टात जे कागदपत्र सादर झाली नाहीत त्यापेक्षा वेगळी आणि भक्कम माहिती आहे, म्हणून ते आरोप करत असतील. सादर करा एक मिनिट करा सादर. एकच प्रश्न आहे, या सर्वांमध्ये एकच प्रश्न आहे, निरंजन टकले, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे की नाही, इररेस्पेक्टिव्ह ऑफ सुप्रीम कोर्टात काय सुरू आहे त्याची. नाही, खरंच सांगतो मी, म्हणजे असं आपण बोलूनच कसा एखादा माणूस अडचणीत येतो. आता समजा त्या ऑब्झर्वेशनमध्ये असं म्हटलंय की हा प्रायमा फेसी एव्हिडन्स नाही जो काही सादर केला होता तो. आता समजा हा नवीन एव्हिडन्स सुप्रीम कोर्टासमोर सादर झाला आणि तो प्रायमा फेसी एव्हिडन्स म्हणून सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतला, तर मग राजीनामा देणार आहेत का? मग या प्रश्नाचं काय? अजूनपर्यंत तो कागद सादर झालेला नाही, मग आपणच ओढवून कशाला घ्यायचंय? राजू सातव, हीच भीती वाटतेय का नरेंद्र मोदींना? आशिषजी, 100% हीच भीती आहे. आणि दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही सगळे अत्यंत पवित्र आहात, दूध का दूध आहे, एकदम सगळं ओरिजिनल आहे ना. मग सहारान बिर्लाला जेलमध्ये टाका ना. बदमाश आहेत ते, देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करतात. त्यांना असं कसं आरोप करता येईल? देशाच्या पंतप्रधानाला बदनाम करणाऱ्या लोकांवर कारवाई करायला पाहिजे का नाही? कधी करणार आहात कारवाई विचारा. ठीक आहे केशव उपाध्ये, लास्ट कॉमेंट देतो. लास्ट कॉमेंट अगदी त्याच्यामध्ये असं आहे की मुळामध्ये 2012-13चे प्रकरण आहे. आता मी असं म्हणणार नाही की 2012-13 कशा पद्धतीने, म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न असेल की 2012-13 पासून चौकशी पुढे काय झाली? इतकं मोठं प्रकरण सापडलं होतं आणि नरेंद्र मोदी तर दिवस रात्र काँग्रेसवाले पाण्यात बघत होते. आणि मग त्यातनं अनेक प्रकरणं जशी मुद्दाम फॅब्रिकेट केली गेली तसं हे पण फॅब्रिकेट केलं गेलं आहे का? पण हे मला म्हणायचं नाही, मला त्याची आवश्यकता वाटत नाही. असं आहे की जर तुमच्याकडे खरोखर तसे पुरावे असतील तर ते पुरावे तुम्ही न्यायालयात सादर करा. पुढच्या आपल्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे द्या. ते पुरावे तुमच्याकडे काही नाही, तुम्ही नुसती उठसूट विधानं करत सुटलाय, ते गैरलग्य, ते चुकीचं आहे. त्यामुळे ते पुरावे जे येतील, न्याय यंत्रणा असेल, न्याय यंत्रणा देशातली चोख आहे. इंदिरा गांधीपासूनची आपण उदाहरणं बघितलीत की तिथं ते पंतप्रधान असताना सुद्धा या न्याय यंत्रणेने निर्णय दिला होता. त्यामुळे या देशातल्या न्याय यंत्रणेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जर तुमचा पंतप्रधान विश्वास नाही असं तुम्ही म्हणताय, या देशातल्या जनतेचा देशातल्या पंतप्रधान पूर्ण विश्वास आहे. काँग्रेसचा नसेल तर त्यांनी तो न्याय यंत्रणेकडे द्यावा. न्याय यंत्रणा जो निर्णय देईल त्याच्या पुढे बघू द्या. ठीक आहे. सर्वांना विनंती आहे, आता ठीक आहे, या चर्चेवर सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की प्रकरण गंभीर आहे. बात निकले तो बहुत दूर तक जाएगी, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आज इथंच थांबणार आहोत. पण जाता जाता आपला प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या आरोपांचं आव्हान स्वीकारतील का? 82% लोक म्हणतात नाही, नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या आरोपाचं आव्हान स्वीकारणार नाहीत. आज इथंच थांबतो. पहा फक्त महाराष्ट्रवर.